जय महाराष्ट्र मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्व अशी असतात ज्यांच्याविषयी मतभेद असू शकतात, पण त्यांच्या प्रभावाबद्दल दुमत नसतं. अजित अनंतराव पवार हे त्यापैकीच एक नाव. 22 जुलै हा दिवस त्यांच्या जन्मदिनाचा, पण यंदाचा हा दिवस वेगळा आहे. कारण 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात त्यांचं निधन झालं आणि महाराष्ट्राने आपल्या सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या नेत्यांपैकी एकाला कायमचं गमावलं. त्यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच वाढदिवस. अजित पवारांचा राजकीय प्रवास समजून घ्यायचा असेल तर तो त्यांच्या जन्मापासून नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय वारशापासून सुरू होतो. मंडळी, पवार कुटुंबात राजकारणाची परंपरा होती. वडील अनंतराव पवार यांनी शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीत जीव ओतून प्रचार केला. पुढे शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नेते बनले आणि याच घरातून पुढे राजकारणात आले अजित पवार. 1991 मध्ये बारामतीतून ते प्रथम लोकसभेवर निवडून गेले. पण खासदारकीचा मान उपभोगण्याआधीच त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. संरक्षण मंत्री होण्यासाठी शरद पवारांना संसदेत जाणं आवश्यक होतं आणि त्यासाठी अजित पवारांनी स्वतःची खासदारकी सोडली. हा निर्णय त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठ्या त्यागापैकी एक मानला जातो. यानंतर त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश केला. पुढील 3 दशकाहून अधिक काळ बारामतीने त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला. सुरुवातीपासूनच त्यांची ओळख होती झपाट्याने काम करणारा नेता. प्रशासनावर मजबूत पकड, अधिकाऱ्यांशी थेट संवाद आणि निर्णय घेण्याची क्षमता. त्यामुळे ते लवकरच राज्यातील प्रभावी मंत्री बनले. कृषी, ऊर्जा, पाटबंधारे आणि नंतर जलसंपदा अशी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. त्यांच्या कामाची शैली वेगळी होती. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत बैठका, विकास कामांचा पाठपुरावा आणि वेळेची काटेकोर शिस्त यामुळे समर्थक त्यांना दादा म्हणून ओळखू लागले. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि अजित पवार त्यांच्या सोबत उभे राहिले. पक्ष संघटन मजबूत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र 2004 हे वर्ष त्यांच्या राजकीय आयुष्यातील महत्त्वाचं वळण ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसकडे काँग्रेसपेक्षा अधिक जागा असूनही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. हा निर्णय अजित पवारांच्या मनात कायमची सल ठरल्याचं त्यांनी नंतर अनेक मुलाखतीमध्ये अप्रत्यक्षपणे मान्य केलं. यानंतर त्यांच्यावर सिंचन घोटाळा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात आरोप झाले. विरोधकांनी जोरदार टीका केली. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचाही राजीनामा दिला. नंतर विविध चौकशा, न्यायालयीन प्रक्रिया आणि क्लीन चिट यामुळे हे प्रकरण दीर्घकाळ चर्चेत राहिलं. त्यांच्या काही वक्तव्यांनीही मोठे वाद निर्माण केले. विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली तर समर्थकांनी त्यांच्या स्पष्टोक्तेपणाचं समर्थन केलं. दरम्यान पवार कुटुंबात सुप्रिया सुळे यांच्या राजकीय प्रवेशानंतर वारसदार कोण हा प्रश्न सतत चर्चेत राहिला. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील राजकीय समीकरणावर अनेक तर्कवितर्क लावले गेले. यानंतर आले ते महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठे वळण. 2023 मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळी भूमिका घेत भाजप शिवसेना सरकारमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा उपमुख्यमंत्री बनले. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे समीकरणच बदलले. एकीकडे त्यांच्यावर टीका झाली तर दुसरीकडे त्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन करत विकास आणि स्थिर सरकार हेच उद्दिष्ट असल्याचे सांगितले. राजकीय आयुष्यात त्यांनी 5 वेळा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा विक्रम त्यांच्याच नावावर कायम राहिला. मात्र 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताने हा प्रवास अचानक थांबला. प्रचारासाठी जात असताना घडलेल्या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राजकीय जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि पवार कुटुंबाच्या राजकीय प्रवासाला नवं वळण मिळालं. मंडळी, आज त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त अजित पवारांकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन असू शकतात. काहींसाठी ते विकासाभिमुख प्रशासक होते, काहींसाठी अत्यंत कुशल राजकीय रणनीतिकार होते, तर काहींसाठी वादग्रस्त पण प्रभावशाली नेता. पण एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे. बारामतीपासून मंत्रालयापर्यंत काकांसाठी खासदारकीचा त्याग करणाऱ्या त्या तरुणाचा प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा अध्याय ठरला. आणि म्हणूनच अजित पवार हे केवळ एक राजकारणी नव्हते, ते महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक प्रभावी,
चर्चित आणि कायम स्मरणात राहणारं व्यक्तिमत्व होतं. आज दादांना विनम्र अभिवादन. नमस्कार.